नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा पार पडणार। जिल्हाधिकारी अमोल येडगेंची माहिती। राज्य शासनाकडून दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा, मात्र निधीची अजूनही प्रतीक्षाच। राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेचे अधिकार राज्य शासनाला दिलेत। कोल्हापूर सर्किट बेंच समोरील सुनावणी वेळी निवडणूक आयोगाचा युक्तिवाद। दी कसबा बावडा फाईल्स नावानं समाज माध्यमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा। कसबा बावड्यातील नागरिकांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे अनंतात विलीन। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कसबा सांगावमध्ये मान्यवरांची गर्दी। आणि कोल्हापूर शहराच्या उपनगरांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फुलेवाडी परिसरात पोलीस चौकी स्थापन करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला आता प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालाय। त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दसरा महोत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। दरम्यान राज्य सरकारनं दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असला तरी निधीची तरतूद केली नसल्यानं कोल्हापूरकरांमधून नाराजी व्यक्त होतीये। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षी कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे शाही दसरा महोत्सव आयोजित करण्यात येतो। यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनानं यावर्षी कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सव असा दर्जा प्रदान केलाय। या शाही दसरा महोत्सवाच्या निमित्तानं 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार बैठकीत याची माहिती दिली। 22 सप्टेंबरला ऐतिहासिक दसरा चौकात दसरा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। यंदाच्या महोत्सवात 5 सांस्कृतिक कार्यक्रमांसह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिल्पकला, चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धा, तरुणाईच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रील्स स्पर्धा, महिलांची बाईक रॅली, साहसी खेळ प्रकार, पारंपरिक होड्यांची शर्यत, नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन, समाज प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। दसरा महोत्सवाचं आपण सायंकाळी 6 वाजता दसरा चौकात उद्घाटन करू आणि या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच 23 तारखेला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस आणि कोल्हापूरच्या परंपरा, कोल्हापूरची संस्कृती याबाबतची माहिती सर्वांसमोर ठेवणं हे आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यासोबत 27 आणि 28 तारखेला आपल्या ऐतिहासिक पन्हाळगडावरती पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्याबद्दल आपण राज्यस्तरीय चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा ठेवलेली आहे, ज्याला लाखोंची बक्षिसं आपण ठेवलेली आहे। 27 तारखेला आपण महिलांची शोभायात्रा, बाईक रॅली आपण ठेवलेली आहे। 24 तारखेला आपली जी चित्रनगरी आहे, चित्रनगरीमध्ये आपण सर्व नागरिकांना प्रवेश आपण खुला ठेवणार आहे। या पत्रकार बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, करमणूक विभागाच्या तहसीलदार तेजस्वी खोचरे पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील उपस्थित होते। दरम्यान कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाचा राज्याच्या प्रमुख उत्सवांमध्ये समावेश करण्यात आला असला तरी राज्य शासनानं दसरा महोत्सवासाठी कोणत्याही विशेष निधीची तरतूद केलेली नाही। या महोत्सवात जे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचा अंदाजे खर्च 50 लाख रुपये अपेक्षित आहे। त्यासाठी कोल्हापूर डिझास्टर रेस्क्यू फोर्स, दसरा ट्रस्टकडील तसंच लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार आहे। कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्याचा प्रमुख उत्सव म्हणून दर्जा दिला जात असताना राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली नसल्यानं कोल्हापूरकरांमधून नाराजी व्यक्त होतीये।
कसबा बावडा लाईन बाजार परिसरात सध्या दी कसबा बावडा फाईल्स या मथळ्याखाली समाज माध्यमांवर जातीय भावना भडकवणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दसरा, दिवाळी या सणांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं या प्रकाराची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदानं राहत आहेत. मात्र सध्या काही समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह माहिती पसरवत समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. दी कसबा बावडा फाईल्स या नावानं काही घटनांचा एकत्रित उल्लेख करून विशिष्ट समाजाविरोधात वातावरण दूषित केलं जात असल्याचा आरोप कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील नागरिकांकडून करण्यात आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडू नये यासाठी पोलिसांनी तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना सादर करण्यात आलंय. छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा बावड्यात गेल्या 2 दिवसापासून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर विविध समाजमाध्यमावर फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती, काही कपोलकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये नमूद केलेली आहे, जेणेकरून येणारा जो दसरा असू दे, दिवाळी असू दे किंवा आगामी निवडणुका असू द्यात, त्या निवडणुकामध्ये या कसबा बावड्यात गुण्यागोविंदानं सर्व समाज नांदतायत. त्या कसबा बावड्यात कुठंतरी जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या गेल्या आहेत. त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबा बावडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र परिसरातील नागरिक अशा कारवायांना थारा देणार नाहीत असं सामाजिक कार्यकर्ते मानसिंग जाधव यांनी सांगितलं. या ज्या पोस्ट आहेत त्या गेले 2022, 2023, 2025 यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे आणि मुळात या गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. येणारी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कसबा बावडा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी काही गोष्ट घडली तर त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटतील या पद्धतीचे हे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व कसबा बावडा लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत. कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित गुण्यागोविंदानं राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबा बावडा आणि लाईन बाजारातले समस्त नागरिक हे प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो. दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी श्रीराम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, व्हाईस चेअरमन अनंत पाटील, युवराज उल्पे, सागर येवलुजे, विनायक खामकर, गणेश जाधव, राहुल आळवेकर, तानाजी बिरंजे यांच्यासह कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील नागरिक उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी 1 दिवस मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं. यावेळी भाविकांना उत्सव मूर्तीच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. आज मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आल्यानं मुख्य मूर्तीचं दर्शन सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. या काळात भाविकांनी श्री सरस्वती गाभाऱ्यातील उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं. आय स्मार्ट पॉसिटिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 15 कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गाभाऱ्याची सफाई केली आहे. सफाईवेळी पाण्याचा वापर करावा लागत असल्यानं आतील विद्युत पुरवठा बंद करून विद्युत उपकरणं काढण्यात आली होती. शारदीय नवरात्रोत्सव काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून विविध उपाययोजना राबवण्यात येतात. यावर्षी पहिल्यांदाच मंदिर परिसरात AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
या माध्यमातून एखाद्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जर दर्शन रांगेत किंवा मंदिर परिसरात आला तर CCTVमधून फेस रीडिंगद्वारे त्याची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर या प्रणालीचा गर्दी नियंत्रणासाठी सुद्धा वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिर परिसरात विविध रुग्णालयांसह महापालिकेचं वैद्यकीय पथक पुरेसा औषध साठा आणि रुग्णवाहिकेसह सज्ज राहणार आहे. यंदाचा नवरात्रोत्सव प्लास्टिकमुक्त वातावरणात साजरा व्हावा यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती मंदिर आवार आणि परिसरातील विक्रेत्यांना लवकरच सूचना देणार आहेत. एकंदरीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूरच्या उपनगरांमधील वाढती गुन्हेगारी, टोळी युद्ध, खून, विनयभंग आणि दहशतीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेषतः फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत आणि बालिंगा परिसरात गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यानं या भागात तात्काळ पोलीस चौकी स्थापन करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे आज दिलंय. कोल्हापूर शहराचा झपाट्यानं होत असलेला विस्तार आणि त्यात वाढणारी लोकसंख्या यामुळे प्रशासनासमोर सुरक्षेचं मोठं आव्हान उभं राहिलंय. उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं लक्ष वेधलंय. फुलेवाडी रिंग रोड, सानेगुरुची वसाहत आणि बालिंगा या भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टोळी युद्धातून गुंडांचे खून, मारामाऱ्या, महिलांचे विनयभंग आणि खंडणीसारख्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसतेय. स्थानिक पोलीस ठाण्यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं असल्यामुळं संबंधितांवर वेळेवर पोलीस कारवाई होत नाही. त्यामुळे गुन्हेगार निर्भय होत चालले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. उपनगरांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनानं या भागात तात्काळ पोलीस चौकी स्थापन करावी अशी मागणी करणारं निवेदन पक्षाच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना सादर करण्यात आलंय. यावेळी पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, विराज पाटील, स्मिता मांढरे, रुपाली घोरपडे, मंजित माने आदी उपस्थित होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगुडचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून 2 टप्प्यात मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली. अवघ्या 4 दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपल्यानं सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता सुरू आहे. मुरगुडचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रविवार आणि बुधवारी मंदिराचा सभागृह, हॉल, गाभारा, शिखर, लक्ष्मी मंदिर, मरगुबाई मंदिरासह संपूर्ण परिसर स्वच्छ केलाय. बुधवारी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्यानं मंदिराची साफसफाई करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात मुरगुडमधील अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. ज्येष्ठ भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर शिवराम बाबूराव भोजे यांच्या पार्थिवावर त्यांच्या कसबा सांगाव या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ भारतीय अणुशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर शिवराम बाबूराव भोजे मंगळवारी दुपारी वयाच्या 83व्या वर्षी त्यांच्या कोल्हापुरातील राजारामपूर येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्रस्त होते. कसबा सांगावमधील अंबाबाई मंदिर परिसरात त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी डॉक्टर भोजेंच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करत अभिवादन केलं. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रातील संशोधनात मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर भोजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, सरपंच ॲडव्होकेट वीरश्री जाधव, रजनीताई मगदूम, अनिल पाटील यांच्यासह कसबा सांगाव वासियांनी मोठी गर्दी केली होती. डॉक्टर भोजे यांच्या शेतात त्यांचा दफनविधी पार पडला.
भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, जनसुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. 8 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्हा पोलिसांच्या अँटी नक्षल स्क्वॉडतर्फे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेला नक्षलवादी ठरवत पोलिसांकडून कार्यकर्त्यांचा छळ करण्यात आलाय असा आरोप ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कोल्हापूर शाखेनं केलाय. विद्यार्थी कार्यकर्त्यांवर अन्यायकारक कारवाई करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी आज संघटनेच्या वतीनं बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली. पोलिसांनी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबावर दडपशाही करून असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचा निषेध करत जनसुरक्षा विधेयक रद्द करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैध दारू, गांजा, रेती तस्करी याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतं. मात्र समाजासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई चुकीची असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय. संघटनेच्या राज्याध्यक्षा आरती रेडेकर, राज्य सचिव प्रशांत तांबी, धीरज कठारे, हरीश कांबळे, गौतम कांबळे, प्रिया कठारे, नीलम जगताप, सुनील जाधव, सुनील कोळी, पूजा म्हात्रे, रमेश वडणगेकर, श्रीकांत कोळी आदींनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं घरगुती ग्राहकांच्या वीज बिलाच्या सुरक्षा ठेव रक्कमेतील वाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. महावितरणनं घरगुती वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेव रक्कमेत केलेली वाढ रद्द करावी अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेनं केली आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. महावितरणकडून ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त सुविधा मिळत नाही, सेवेचा दर्जा सुधारला जात नाही, मग सुरक्षा ठेव रक्कमेतील वाढ कशासाठी असा सवाल उपस्थित करत हिंदू महासभेनं स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशी ही मागणी केली आहे. यावर महावितरण प्रशासनानं सुरक्षा ठेव रक्कमेमध्ये कोणतीही वाढ केली नसल्याचं स्पष्ट केलंय. जे वीज ग्राहक नियमित वीज बिल भरणा करत नाहीत त्यांच्या वीज बिलाची रक्कम सुरक्षा ठेवमधून कपात केली जाते. त्यामुळे नव्यानं येणाऱ्या वीज बिलामध्ये ही सुरक्षा रक्कम जमा होऊन येत असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय. यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, स्वाती राजपूत, पूजा शिंदे, ज्योती बागडी, सुवर्णा सुतार आदी उपस्थित होते. गेल्या काही काळापासून शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम रखडलंय. त्यामुळे रंगकर्मींसह कलाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र या नाराजीला महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. मंगळवारी पार पडलेल्या संयुक्त बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेत जागतिक रंगभूमी दिनापूर्वी म्हणजेच 27 मार्च 2026 पूर्वी नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम गेल्या काही दिवसांपासून रखडल्यानं रंगकर्मींसह कलाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पुनर्बांधणीच्या कामाबाबत रंगकर्मींनी नोंदवलेल्या आक्षेपाबाबत चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या दालनात रंगकर्मी आणि ठेकेदारांची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु त्या बैठकीला ठेकेदार उपस्थित नसल्यानं मंगळवारी नाट्यगृहातच सर्व संबंधित घटकांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांकडून रंगकर्मींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जागतिक रंगभूमी दिनापूर्वी म्हणजेच 27 मार्च 2026 पूर्वी नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय. कामावर नियमित नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सल्लागार चेतन रायकर यांनी बैठकीत बांधकामाबाबत माहिती देत पहिल्या टप्प्यातील काम 95%, दुसऱ्या टप्प्यातील काम 50% पूर्ण झालं असून तिसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होत असून चौथ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. त्यांनी 27 मार्चपर्यंत नाट्यगृह कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. बैठकीला शहर अभियंता रमेश मस्कर, स्ट्रक्टवेल कंपनीचे चेतन रायकर, ठेकेदार कंपनीचे श्रीनिवास, कलाकार आनंद काळे, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, विजय पाटील, किरण चव्हाण, रघुराज पवार, सुभाष गुंदेशा, विपुल देशमुख, संजय मोहिते, समीर म्हाबळे, अनुराधा वांड्रे, सुरेश पाटील, सुनील माने, किरणसिंह चव्हाण, अजय खाडे उपस्थित होते.
इचलकरंजीत 12 सप्टेंबरपासून मटणाच्या दरात प्रति किलो 40 रुपयांची वाढ करून तो 760 रुपये करण्यात आलाय। या दरवाढीनंतर मांसाहार प्रेमींनी मटणाची दरवाढ मागे घ्यावी यासाठी थेट प्रांताधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। आम्ही खवय्ये आणि दोस्ती ग्रुपनं मनमानी पद्धतीनं केल्या जाणाऱ्या दरवाढीमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। इचलकरंजीत श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपताच मटणाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। मटणाचा दर 40 रुपयांनी वाढवून तो प्रति किलो 760 रुपये करण्यात आलाय। या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही खवय्ये आणि दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून मांसाहार प्रेमींनी प्रांत कार्यालयाला निवेदन सादर केले। या निवेदनात दरवाढ मागे घेण्याबाबत मध्यस्थी करावी, मटण विक्रेत्यांची मनमानी थांबवावी, मटण विक्रेत्यांची तातडीनं बैठक घेऊन दरवाढ मागे घ्यावी, दरवाढीबाबत कायमस्वरूपी धोरण आखावं, ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून परवडणारा दर निश्चित करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। यावेळी प्रमोद इदाते, कपिल ढवळे, किरण बुचडे, आनंदा मुसळे, नेताजी बिरंजे, कैलास मेहतर, श्रीकांत पांडव, सचिन कांबळे आदी उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाच्या वतीनं बिहारच्या बोधगयामधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। बिहारमधील बोधगयामधील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे, कारण याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती। या महाविहाराच्या व्यवस्थापनामध्ये बौद्ध धर्मीयांना स्थान नसल्यानं बौद्ध धर्मीयांमध्ये अस्वस्थता आहे। महाबोधी मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। 1949चा बोधगया मंदिर कायदा रद्द करा, बोधगया मनुवादी ब्राह्मणांपासून मुक्त करा, बौद्धांची धार्मिक स्थळ अतिक्रमण मुक्त करा अशा आशयाचे फलक घेऊन बौद्ध धर्मीय या मोर्चात सहभागी झाले होते। दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संतोष भुयेकर, जनार्दन गायकवाड, बाबूराव एताळे, अरुण कांबळे, रेखा बनगे, श्रीकांत कांबळे आदींसह बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू मिलची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या मोहिमेत प्रतिष्ठानच्या 450 सदस्यांनी सहभाग घेत 15 टन कचरा काढण्यात आला। महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज शाहू मिलची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली। आज सकाळी 6:30 ते 9:30 या दरम्यान हा उपक्रम राबवण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। राज्य शासनाच्या वतीनं कोल्हापुरातील शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलाय। यानिमित्त शाहू मिल आवारात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। वाढलेलं गवत, झाडं झुडपं आणि इतर कचरा यावेळी साफ करण्यात आला। यामध्ये संस्थेच्या 450 सदस्यांनी सहभाग घेत सुमारे 15 टन कचरा काढला। हा संपूर्ण कचरा महानगरपालिकेच्या वतीनं संकलित करण्यात आला। या स्वच्छता मोहिमेत कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ यांनीही सहभाग घेतला। ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आगामी नवरात्रोत्सव काळात पर जिल्ह्यातून आणि पर राज्यातून हजारो भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात। या काळात वाहतुकीचं नियोजन करून भक्तांची गैरसोय टाळा, चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल करा अशा सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मंगळवारी पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत केल्यात। कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयात मंगळवारी जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक पार पडली। या बैठकीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या। उत्सव काळात पर जिल्ह्यातून आणि पर राज्यांमधून हजारो भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात। यावेळी महिला भाविकांची संख्या मोठी असते।
या काळात चेन स्नॅचिंगचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष काळजी घ्या. महिला मुलींची छेडछाड होणार नाही यासाठी महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवा अशा सूचना केल्या. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना वेळेची आणि आवाजाची मर्यादा असणार आहे. त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांकडे लक्ष वेधत अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, जुगार, मटका यासारख्या अवैध व्यवसायांवर सुद्धा कारवाई करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक तानाजी सावंत, सुजित क्षीरसागर, अप्पासाहेब पवार, सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सुशांत चव्हाण, संजीव कुमार झाडे, किशोर शिंदे, संतोष डोके, श्रीराम कन्हेरकर, नंदकुमार मोरे, सतीश होडगर, अजयकुमार सिंदकर आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरात माझी वसुंधरा अभियानाचे राज्य संचालक सुधाकर बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणारे गणेश भक्त आणि मंडळांचा सन्मान करण्यात आला. इचलकरंजी शहरात जलसंपदा आणि हवामान सहिष्णू सेवा सुधारण्यासाठी निसर्गाधारित उपाय राबवणाऱ्या नव्या प्रकल्पांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. CEPT युनिव्हर्सिटी आणि इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं HSBCच्या CSR अनुदानातून शाश्वत जलव्यवस्था या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमामुळे भविष्यात इचलकरंजीत शाश्वत जलव्यवस्था निर्माण होऊन स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडणार असल्याचं मान्यवरांनी नमूद केलं. यावेळी माझी वसुंधरा अभियानाचे राज्य संचालक सुधाकर बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांचा सन्मान करण्यात आला. घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत किरण काकडे यांनी प्रथम क्रमांक, अर्चित जोशी यांनी द्वितीय तर प्रियांका नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत श्री छत्रपती गणेशोत्सव मंडळानं प्रथम क्रमांक, आदर्श विद्या मंदिरनं द्वितीय आणि ऋतुराज कॉलनीनं तृतीय क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, विद्या कदम, दिनेश मेहता, मीरा मेहता, आरवा भारमल यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि विजेते कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली साहित्य अकादमी आणि बिहार सरकारच्या संयुक्त विद्यमानं उन्मेष हा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी कोडोली इथले शिक्षक बबलू वडर यांची निवड झाली आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव साहित्यिक आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील बबलू वडर हे प्राथमिक शिक्षक म्हणून पोखले इथं कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबर त्यांनी कविता आणि कथांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात योगदान दिले. विविध विषयांवर त्यांनी 500हून अधिक व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली साहित्य अकादमी आणि बिहार सरकारच्या वतीनं पाटणा शहरात 25 ते 28 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवासाठी जगभरातून साहित्यिकांना पाचारण करण्यात आलंय. त्यामध्ये बबलू वडर यांचाही समावेश आहे. वडर यांनी त्यांच्या 2 प्रेतांचे खड्डे आणि उघड्या देहाची जखम या कथा साहित्य अकादमीला पाठवल्या होत्या. यातील 2 प्रेतांचे खड्डे ही कथा या महोत्सवासाठी निवडण्यात आली असून या महोत्सवासाठी निवड झालेले ते एकमेव साहित्यिक असल्याचा दावा बबलू वडर यांनी केलाय. महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रमी अभिमान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, खडगांच्या पातीला यवनांची तहान राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, सह्याद्रीच्या छातीची निधडी अभैद्य ढाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, रयतेच्या स्वराज्याची धगधगती मशाल राज, गडकोट किल्ले बुरुजांवर, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशाण राज, गडकोट किल्ले बुरुजांवर सळसळत भगवन निशाण राज, आणि रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज, रणसंग्रामात घोंगावणार बलिदानाचं तुफान राज.
बबलू वडर यांच्या निवडीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला त्यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबनराव केकरे, राजर्षी शाहू तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रताप राबडे आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल बबलू वडर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त कोल्हापुरातील न्यू कॉलेजचा मराठी विभाग, शाश्वत फाउंडेशन आणि भाषा विकास संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सह्याद्री राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये मुंबईच्या गायत्री दिसले हिनं प्रथम क्रमांक पटकावला, तर संकेत पाटीलनं दुसरा आणि केदार पाटीलनं तिसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त कोल्हापुरातील न्यू कॉलेजचा मराठी विभाग, शाश्वत फाउंडेशन आणि भाषा विकास संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सह्याद्री राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अभिजात मराठी भाषा, वास्तव आणि वर्तमान, महाराष्ट्र कालचा, आजचा आणि उद्याचा, लोकशाही आणि निवडणुका, भारत महासत्ता झाला का, महाराष्ट्रानं देशाला काय दिलं, नवं शैक्षणिक धोरण, तारक की मारक असे या स्पर्धेतील विषय होते. या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या उत्साही तरुण वक्त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून प्रेक्षकांची मनं जिंकली. स्पर्धकांच्या उदंड प्रतिसादामुळे या स्पर्धेनं पुन्हा एकदा मराठी भाषा, विचार आणि लोकशाही मूल्यांमध्ये युवकांचा खंबीर सहभाग असल्याचं दाखवून दिलं. या स्पर्धेत मुंबईच्या गायत्री देसले हिनं प्रथम क्रमांक पटकावला, संकेत पाटील यानं दुसरा, तर केदार पाटील यानं तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्यांना ज्येष्ठ विचारवंत शरद आसगेकर यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. यावेळी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक प्राध्यापक विनय पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही.एम. पाटील, प्राध्यापक जी.आर. पाटील, शाश्वत फाउंडेशनचे सुभाष पाटील, डॉक्टर मनीषा नायकवडी आदी उपस्थित होते. वास्तू, यंत्रनिर्मिती तसंच तंत्रशास्त्राच्या क्षेत्रातील प्रेरणास्थान म्हणजे श्री विश्वकर्मा. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंत्र अभियांत्रिकी विभागात विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मानुसार ब्रह्मदेव यांनी सजीव सृष्टी निर्माण केली, तर प्रभू श्री विश्वकर्मा यांनी यंत्र, वास्तू आणि आजीव सृष्टी निर्माण केली अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण, यांत्रिकी, निर्माणकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत सर्वजण त्यांना आपले दैवत मानतात. कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये यंत्र अभियांत्रिकी विभागात श्री विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी विभाग प्रमुख प्राध्यापक जे.डी. धोटे, प्राध्यापक बाळासाहेब पाटील, प्राध्यापक डॉक्टर भारतभूषण घोटावडेकर, प्राध्यापक जितेंद्र पाटील, प्राध्यापक योगेश सातपुते, प्राध्यापक अमोल पाटील, प्राध्यापक आरिफ शेख, प्राध्यापक सुखदेव वाघमोडे, परशुराम चव्हाण, यशवंत गुरव, विनोद कांबळे, संजय पाटील, विजय परदेशी, भांडारपाल सचिन नलावडे आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी दत्ता सुतार यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्यामुळं पीओपी तसंच मूर्तीवरील रासायनिक रंगांमुळं जलप्रदूषणाचा धोका वाढलाय. राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये हे चित्र दिसून येतंय. राधानगरी तालुक्यात घरगुती तसंच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी थेट नदीत आणि तलावांच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित केल्यात. विसर्जनावेळच्या नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळं विसर्जित केलेल्या अनेक गणेश मूर्ती उघड्यावर पडल्यात. या मूर्तींसाठी वापरण्यात येणाऱ्या पीओपीसह रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण होऊन जलचरांना धोका निर्माण झालाय. आज आपण गणेशोत्सवाचा हा जो उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगभर सगळ्याच भक्तांनी साजरा केला. आज गणेशोत्सवाचं जे काय विसर्जनाचा जो पार्ट असतो, तर त्या विसर्जनाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आज आपण कुठल्याही नदीकाठावरती गेलं किंवा कुठल्याही एखाद्या तलावाच्या ठिकाणी जरी गेलं तरी मूर्त्यांचं हे जे काही विडंबना आहे ते आपल्याला पाहायला मिळतं, विटंबना पाहायला मिळते. आणि ही पाहायला जर मिळायची नसेल तर आत्ताच महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल किंवा या सरकारच्या माध्यमातून संबंधित मूर्तिकार जे आहेत किंवा कोणी मूर्त्या बनवणारे जे लोक आहेत त्यांची भूमिका विचारात घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिसवरती बंदी आणावी, वेगवेगळ्या प्रकारचं जे काही प्लास्टिक वापरलं जातं त्याच्यावरती बंदी आणण्यात यावी आणि मूर्तीमध्ये चालणारा जो स्टीलचा वापर आहे त्याच्यावरती कुठं मर्यादा याव्यात आणि भविष्य काळामधलं प्रदूषण जे आहे ते रोखण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्या या सगळ्या लोकांना करावं. आज या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्तीमुळं
नदीमध्ये होणारं प्रदूषण आज आपण जर शाडूच्या मातीचं केलं किंवा चिखली मूर्ती जर केल्या तर 100% चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. आणि ज्या ज्या आज पाणवठ्यावरती किंवा ज्या ज्या ठिकाणी आज आपण विसर्जन केलेलं आहे तिथं जर आज आपण जर जाऊन परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती इतकी विदारक आहे की ज्या गणपती बाप्पाचं आपण या ठिकाणी पूजन वगैरे केलं, पूजा अर्चा केली, आरत्या केल्या, सगळं काही केलं, मी आनंदात सगळं काही केलं, पण त्या मूर्तीचं पुनर्विसर्जन करण्याची पाळी आपल्यावरती आली. याच्यासारखं दुर्दैव कुठलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहावं. आणि सगळ्या भक्तांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सक्षम व्हावं आणि भविष्य काळातलं आपलं जे प्रदूषण आहे किंवा भावी पिढ्या ज्या आहेत त्याला जपण्याचं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. जलप्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी न्यायालयांनी दिलेले निर्देश डावलत पीओपी पासून आणि रासायनिक रंगांचा वापर करून तयार केलेल्या मूर्ती जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यात आल्यात. यामुळे यापुढच्या काळात पीओपीवर पूर्णपणे बंदी घालून प्रदूषण टाळण्यासाठी माती किंवा शाडूपासूनच मूर्ती तयार कराव्यात अशी मागणी होतीये. पण ही मागणी करताना या मूर्तींना दिले जाणारे रंग रासायनिकच राहणार असतील तर प्रदूषणाची समस्या कायम राहील हे विसरून चालणार नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींसंदर्भातील सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंच समोर सुरू आहे. आज राज्य निवडणूक आयोगाचे वकील अतुल दामले यांनी युक्तिवाद केला. यावर आता उद्या गुरुवारी पुन्हा 4 वाजता सुनावणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं 18 जून 2025ला काढलेल्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर हरकत घेणाऱ्या याचिकांची एकत्रित सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजनल बेंचसमोर सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले आणि ॲडव्होकेट ऋतुराज पवार हे न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग हे पूर्णतः वेगवेगळे आहेत. निवडणुकांसंदर्भातील निर्णयांचे अधिकार हे निवडणूक आयोगाला आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला नसल्याचा युक्तिवाद ॲडव्होकेट गणबावले यांनी केला होता. यावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा परिषदेची प्रभाग रचना ही कायद्याच्या चौकटीतच राहून केली असल्याचा युक्तिवाद राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आला होता. यावर आज बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ॲडव्होकेट अतुल दामले यांनी युक्तिवाद केला. त्यांनी राज्य निवडणूक आयोगानं 18 जून 2025ला काढलेल्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला देण्यात आले असून त्यानुसारच जिल्हा परिषदेची प्रभाग रचना करण्यात आल्याचं सांगितलं. यावर आता उद्या गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा पार पडणार. जिल्हाधिकारी अमोल येडगेंची माहिती. राज्य शासनाकडून दसरा महोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा, मात्र निधीची अजूनही प्रतीक्षाच. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद प्रारूप प्रभाग रचनेचे अधिकार राज्य शासनाला दिलेत. कोल्हापूर सर्किट बेंच समोरील सुनावणी वेळी निवडणूक आयोगाचा युक्तिवाद. दी कसबा बावडा फाईल्स नावानं समाज माध्यमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा. कसबा बावड्यातील नागरिकांचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे अनंतात विलीन. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कसबा सांगावमध्ये मान्यवरांची गर्दी. आणि कोल्हापूर शहराच्या उपनगरांमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फुलेवाडी परिसरात पोलीस चौकी स्थापन करा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.